जरा थोडक्यात जनावरांची माहिती द्या की आपल्याला. आपण गोट्यात एचएफ आणि जर्सी ह्या दोन्ही पण म्हणजे 50-50 सारखं सांभाळलेलं आहे. तर ही आपली एचएफची आहे, सेकंड लॅक्टेशनला आहे. आता तिला सध्या 8वा महिना चालू आहे, 8वा महिना प्रेग्नन्सीचा. हा आता आठवलेली आहे, पण तिकडं थोडंसं काय झालं ती आपली लाडू लक्ष्मी जी आहे जर्सी 9वा महिना थोडं, मग त्यामुळे आजच्या कालपासून इकडं आणलेली आहे. थोडंसं तिला जागा जास्त भेटावी बसायला म्हणून इकडं आणली ही. हा दुधाचा कप्पा आहे. तर ही सेकंड लॅक्टेशनला ही मुळात एबीएचच्या स्पाईक बुलची हिची आईचं हिची आईचं दूध आपण हिची आई पंजाबवरून आणली होती. हिची आईचं दूध आहे 45 लिटर. हिने पहिल्या त्याला 29-30 लिटर दूध दिलं. आणि दूध जरी थोडंसं कमी वाटलं मला, पण तरी पण हिचं फॅट जे आहे ते मात्र 4-0 पासून प्लस राहिलं, पुढंच राहिलं. आणि एसएनएफ पण तिचा चांगला 8-5च्या पुढे एसएनएफ. त्यामुळे क्वालिटीच्या बाबतीत निश्चित. आणि ह्या वेळेस तिच्याकडून अपेक्षा आहे की 40 प्लसची अपेक्षा आहे. तर ही आहे आमची बागी. दर्शनला शक्यतो नावं ठेवलेली आहेत. ही आपली पंजाबहून आणलेली गाय आहे. तर ही आता 4थ्या व्याताला आहे. ही ज्यावेळेस मी पहिल्यांदा आलो त्यावेळेस पण होती. हो, पण मध्ये या वर्षांमध्ये गेल्यामुळे थोडंसं. आणि गेल्या वर्षी आपली ही डाऊन काउंट सिंड्रोम या आजारांना थोडी झाल्यामुळे वीक झाली होती. त्यामुळे थोडंसं आपण राहायला वेळ लागला. आता आपण ही केलेली आहे तिचं वर्ल्ड वाईडच्या इम्युनिटनंच केलेली आहे तिला आपण कन्व्हेन्शियल सिमेलनं. तर ही आपली वर्ल्ड वाईडची लेमन हेडची टिक्की म्हणून कालवड आहे. टिक्की नाव आहे. टिक्की नाव आहे. पहिलं वेळ झालेलं आहे तिचं. ती पलीकडचं जे कापकेजमध्ये आपण वासरू पाहिजे फ्रेंच बुलचं आहे. तिने पहिल्या वेळाला फ्रेंच बुलची कालवड दिली आपल्याला. आणि आता सेकंड सेक्सेट टाकलं. शक्यतो तुम्हाला म्हणलं तसं की पहिल्या वेळाला आपण सेक्सेट वापरलं पाहिजे, तसं सेक्सेट वापरले. तर तिला आता आपण सेकंड लॅक्टेशनला सेकंड प्रेग्नन्सीला आपण वर्ल्ड वाईडचा कामाकाजी सेक्स आपण प्रेग्नंट आहे. तर तिला 4 महिने कंप्लीट, 5वा महिना आता चालू आहे गाभणचा. तर ही आपली एचएफ वर्ल्ड वाईडच्या ऑलस्टार बुलची आहे. ऑलस्टारची आहे. तर हिला पण 6 महिने कंप्लीट झाले, 7वा महिना चालू आहे. आता ही ड्रायसाठी चालू आहे. तर हिनं पहिल्या वेळाला 36 लिटरपर्यंत दूध दिलेलं आहे. 36पर्यंत. हो, 36पर्यंत. तर ही दुधाच्या बाबतीत तर नंबर 1 आहे. ह्या वेळेस 50 लिटरचं लक्ष आहे माझं तिच्याकडून. तर ही वर्ल्ड वाईडच्या इम्युनिटनंच प्रेग्नंट आहे ही पण. तर ही आपली लाडू लक्ष्मी. तर आता ही पाचव्यांदा आपल्या गोट्यात भीती 5व्यांदा. तर ही नावाप्रमाणे लक्ष्मी. तर तिने 30 लिटर दूध दिलं. 30 लिटर दूध देते. फॅट एसएनएफ चांगलं आहे. आजार पण 0 आहे तिचं. आणि 9 महिने 9 दिवस आज कंप्लीट झालेत तिला. दरवेळेस घेताना 9 महिने 13-14 दिवस घेते ती. त्यामुळे आणि 2-3 दिवस गेल्या अशी अपेक्षा आहे. तर तिला आपण कन्व्हेन्शियल स्टोनी वर्ल्ड वाईडचा स्टोनी बुल त्यानं प्रेग्नंट आहे ती. तर ही आमची गोट्यातली लाली पहिल्या व्यताची कालवड आहे. तर हिची आई टायसनची होती. आणि ही क्रोम बुलची कालवड आहे. क्रोमची सेक्स ऑर्किडने जन्मलेली कालवड आहे. आणि हिला आपण वर्ल्ड वाईडचा कामाकाजीनंच हो प्रेग्नंट आहे ती. ही पण क्रोम बुलचीच कालवड आहे, जी 1 नंबरला आपण पहिली बागी तिची कालवड आहे ही. आता ती आज हिटवर आहे. तर तिला आजच AI केलेलं आहे. तर वर्ल्ड वाईडच्या मायलोनं हिचं आता वय किती? हिचं वय आता एक 16 महिने कंप्लीट झालं. शक्यतो एक 15 महिने 14-15 महिन्याच्या नंतर प्रेग्नंट केलं चांगलं कधी. कारण जर्सीला थोडंसं आपल्या एचएफच्या तुलनेत थोडी जास्त दिवस घ्यावे लागतील. त्या गायची काय नाव ठेवलं? हिचं नाव काय झालेलं आहे, मुलंच नावं ठेवतात. हे सगळे हटके नाव मुलांनी ठेवलेली आहेत. तर हिचं नाव त्यांनी म्हणजे अशी लालीच म्हणते, थोडीशी लालसर आहे. त्यामुळे ते हिलाही लालीच म्हणतात. आणि असं बारकी लाली मोठी लाली असं झालेलं आहे. आणि ही आपली ह्या दोन्ही कालवडी ज्या आहेत त्या मॉन्ट्रियल बुलची आहेत. म्हणजे एकदम आपण काय म्हणतो त्याला, नारंगी मोसंबी तसा हा प्रकार आहे. एकदम दोन्ही जन्मतापासून म्हणजे अगदी मी ह्याला पण टाकले होते माझ्या व्हिडिओ चॅनलला आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला पण, की दोन्ही जोडीनेच राहतात. बसले तरी दोन्ही तिकडे बसतात, बसले तरी इथं दोन्ही संगत बसतात. आणि दोन्ही मॉन्ट्रियल बुलचे आहेत. आणि ही वर्ल्ड वाईडच्या फोर्ट बुलनं कन्सिव्ह आहे. हिला 5 महिने कंप्लीट झालेले आहेत. 6वा महिना चालू आहे. आणि ही जी आहे ती एक 3 महिने कंप्लीट झाले, 4था महिना चालू आहे. ही वर्ल्ड वाईडच्या मॅग्नम सेक्स ऑर्किडनं प्रेग्नंट आहे. दोन्हीला वेगवेगळं सिमेंट वेगवेगळे सिमेंट. तिला कन्व्हेन्शननं प्रेग्नंट आहे ती.
तर मित्रांनो, सरांची प्रत्येक जनावरांची माहिती पण आपण ह्याच्यामध्ये दिलेली आहे. सर, तुम्ही वेळातनं वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आपल्या चॅनलतर्फे. मला बऱ्याच जणांची कमेंट असतात की तुमच्या गोट्यावर काम करणारे डॉक्टर कोण आहेत समजा, किंवा तुम्ही काम स्वतः करता का, किंवा कोण डॉक्टर काम करते, म्हणजे असं त्यांचं नाव काय. तर आज म्हणजे योगाकडून ते आलेले आहेत आपल्या गोट्यावर. तर हे आमचे डॉक्टर घरत म्हणून आहेत. हां, आता प्रॅक्टिस म्हणजे एक साधारण 3 वर्ष केलेली आहे आणि चांगली प्रॅक्टिस करते. म्हणजे अक्षरशः 10,000चे सिमेंट, आता हे मॅग्नम बुलचं 8,500 रुपये सिमेंट, म्हणजे त्यांच्या विश्वासावर आम्ही एवढं नाही महाग सिमेंट टाकतो. हां, तर ते पण व्यवस्थित सध्या म्हणजे काम करतो. आणि तुम्ही जसं कमेंटमध्ये मला विचारतो डॉक्टर कोण, तर ते तुम्ही बघून आपल्या प्रत्यक्षात त्यांची परिचय, त्यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या ट्रीटमेंटनं हा गोटा व्यवस्थित चालतो. धन्यवाद सर, आपण आपल्या वेळातला वेळ काढून आम्हाला दिला. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओमध्ये काय काय प्रॉब्लेम आलेत किंवा काय काय आपल्याला नवीन माहिती मिळाली ती सुद्धा सांगायची आहे. आणि जर सरांना काय सजेशन द्यायचे असतील, कारण सरांपेक्षाही काही उत्कृष्ट शेतकरी आपला व्हिडिओ बघत असतील, किंवा सरांच्या शेडमध्ये तुम्हाला काही त्रुटी आढळल्या असतील, ते पण तुम्ही सरांना, म्हणजे सर काय असं नाही की ते तुम्ही सगळं बघताय, म्हणजे जर ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम वगैरे असतील, गव्हाणीचं नियोजन किंवा स्टेडमध्ये आणखीन काही बदल वगैरे करायचे असतील, तर कारण कामं ही चालूच राहतात आयुष्यभर. एक काम केलेलं आयुष्यात कधी पूर्णपणे शेवटपर्यंत ती राहील असं काय नाही. आता तुम्ही त्या शेडमधून इकडे येताल हे तुम्हाला पण माहीत नव्हतं. आणि भविष्यामध्ये आणखीन पण काय उत्कृष्ट कामं सरांकडून होतील. जर तुमचे सजेशन काय असतील तर तुम्ही सांगू शकता. आणि तुम्हाला शेडबद्दल काय काय बारकावे म्हणजे तुम्हाला लक्षात आले आणि तुम्हाला एक्स्ट्रा काय शिकायला मिळालं ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो. आणि आज आपला चॅनलला एक साधारणतः 4 वर्ष पूर्ण झालं आपल्या चॅनलला. तर 4 वर्षामध्ये आपला प्रवास हा 1.5 लाखापर्यंत जायला आणखीन थोडे काही सबस्क्रायबर कमी आहेत. साधारणतः 1.43 का 1.44 1,44,000पर्यंत आपले सबस्क्रायबर गेले. तर इथून पुढं जे पण कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातील प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या अनुषंगानं जसं तुमचा सपोर्ट मला मिळाला तर मला काम करण्यामध्ये हुरूप येणार आहे. की जरी केलं तरी आपल्याला सपोर्ट नाही मिळाला तर माणसाला त्या कामात मन लागत नाही. तर तुमचा सपोर्ट मित्रांनो राहू दे चॅनलला. त्यानंतर जे तुमच्याकडून मला जे प्रेम मिळतं आहे ते पण प्रेम असंच राहू द्या. आणि आपण भविष्यात पण सरांच्या शेडवरती येत राहू. एक साधारणतः 3-4 महिन्यात आपली व्हिजिट होत राहील सरांकडे. बरेचशा मित्रांचं कमेंटमध्ये असतं की सरांच्या शेडला व्हिजिट द्या, सरांच्या शेडवर काय चालू आहे ते आम्हाला पाहायचं आहे. तर सर पण मोकळ्या मनानं आज जरी आपण विचारलं सरांना की योगा म्हणतं, आणि सर आमच्या गावात पण येऊन गेलेत. माझ्या शेडवर सरांना नेता आलं नाही, कारण आपल्या एका मित्राच्या शेडचं कन्स्ट्रक्शन चालू होतं, तिथे त्यांना दाखवण्यासाठी आपण नेलं होतं. कारण तिथं काही त्यांच्याकडून सजेशन्स वगैरे असतील ते जाणून आपल्याला घ्यायचे होते मित्रांनो. भविष्यात सर आमच्या शेडला व्हिजिट देतील ही मी आशा बाळगतो. येतात का नाही सर? हो, नक्कीच नक्कीच. आणि तुम्हाला 2 लाख सबस्क्रायबर होतील ह्यासाठी शुभेच्छा. त्याच्याही पुढं आणखी, आणि तुम्हाला आमच्या मते तर तुम्हाला आणखी काम करण्याचं बळ येऊ. धन्यवाद सर. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपल्या गोट्यातल्या फीडिंग ब्रीडिंग असेल, मॅनेजमेंट असेल, ह्या म्हणजे 1-1.5 तासात म्हणजे सांगू शकत. हा खूप मोठा विषय आहे. आणि ह्याच्यात वेगवेगळ्या आणखीन तंत्रज्ञान विकसित होत राहणार आहे. आणि प्रत्येक दूध उत्पादकानं माझ्यामध्ये विद्यार्थी म्हणूनच राहिलं पाहिजे. कोणी काही असू द्या, कारण त्यांनी शिकत राहिलं पाहिजे, आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर काही माझ्यातल्या चुका वाटल्या तर निश्चित निसंकोचपणे कमेंटमध्ये सांगा. मी आणखी गोट्यात, कारण तेच पाहिजे मला, पण तेच पाहिजे तुमच्याकडून. मलाही काही गोष्टी शिकायच्या आहेत. मला जे माहिती आहे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जे सजेशन आहे ते मला सांगा. मी आणखी सुधार. आणि परत आणखी 2-3 महिन्यानं साहेब तुम्ही माझ्या गोट्याला परत एकदा भेट देऊ. तुम्ही भेट दिल्यानंतर माझा गोट्यामध्ये डेव्हलप होत जाते, हे मी अनुभवलेलं आहे. त्यामुळं निश्चित तुम्ही त्यानंतर आता ह्या नवीन गायी येतील, त्यांची वासरं होतील, ती कालवडी पण आपल्या मित्रांना पाहायला मिळेल. त्यावेळेस आपण लाईव्ह मिल्किंग पण शेतकऱ्यांसाठी करून दाखवू.